नमस्कार. तुम्हा सर्वांचं @रिव्हिजन बुक एमपीएससी यूपीएससी मध्ये स्वागत आहे. आपण या लेक्चरमध्ये शंकर आय एस अकॅडमीचं जे एन्व्हायरमेंटचं बुक आहे यामधून युट्रोफिकेशन म्हणजे सुपोषणाची जी काही कन्सेप्ट आहे ती बघणार आहोत. यामध्ये सुपोषण म्हणजे काय, ते काय होतं, त्याची प्रक्रिया कशी होते, असे एकंदरीत युट्रोफिकेशन बद्दलचे प्रश्न बघणार आहोत. तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे जेणेकरून युट्रोफिकेशनची जी कन्सेप्ट आहे ती तुमची क्लिअर होईल. आणि आपल्याला माहिती आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचं एक आउटपुट हे एक निराशजनक किंवा ऱ्हासाकडे घेऊन जाणारच असतं. असंच काही होतं म्हणून सुपोषणाची प्रक्रिया होते. तर यामध्ये aquatic इकोसिस्टम मध्ये जेव्हा काही प्रदूषक एंटर होतात तेव्हा त्या प्रदूषकामुळे या परिसंस्थेचा ऱ्हास होतो. आणि या ऍड झालेल्या प्रदूषकामुळे एका जलसाठ्याचं रूपांतर हे एखाद्या पडीत जमिनीमध्ये किंवा एखाद्या गवताळ प्रदेशामध्ये किंवा दलदलीच्या भागामध्ये रूपांतर होतं. आणि यासाठी जी प्रक्रिया होते त्याच प्रक्रियेला आपण युट्रोफिकेशन म्हणतो. बघा, म्हणजे जेव्हा एखादा जलसाठा आहे आणि त्या जलसाठ्याचं रूपांतर हे एखाद्या पडीक जमिनीमध्ये किंवा एखाद्या गवताळ प्रदेशात किंवा दलदलीच्या भागामध्ये रूपांतर होतं. आणि यासाठी जी प्रक्रिया होते या प्रक्रियेला आपण युट्रोफिकेशन म्हणतो. आणि यावरून एक गोष्ट लक्षात आली असेल की युट्रोफिकेशन ही एक पर्यावरणीय समस्या आहे जी की जलप्रदूषणाच्या रिलेटेड आहे. बरोबर आहे. आणि या लेक्चरमध्ये हीच कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायची आहे. तर सुरुवात करूयात युट्रोफिकेशनच्या डेफिनेशन पासून. तर ती अशी आहे की युट्रोफिकेशन इज अ सिंड्रोम ऑफ इकोसिस्टम रिस्पॉन्स टू ऍडिशन ऑफ आर्टिफिशियल और नॅचरल न्यूट्रिएंट्स सच एज नाइट्रेट्स अँड फॉस्फेट्स थ्रू फर्टिलायझर, सिवेज एक्सेट्रा अँड दॅट फर्टिलाइज द aquatic इकोसिस्टम. ओके. तर या डेफिनेशन मध्ये जे काय सांगितलेलं आहे ते आपण या डायग्राम थ्रू व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया. समजा एक जलसाठा आहे आणि आपण असं कन्सिडर करू की तो एक तलाव आहे. आणि हा जो तलाव आहे तो सुरुवातीला जसं स्वच्छ आणि प्रदूषण विरहित आहे. बरोबर आहे. तर आता असं कन्सिडर करू की या तलावाच्या आजूबाजूला काही मानवी वस्ती आहे, त्याचबरोबर इंडस्ट्रियल एरिया आहे, तसेच शेत जमिनी आहे. तर या मानवी वस्तीतलं आणि इंडस्ट्रियल एरियामधलं जे काही सांडपाणी आहे ते आपण या तलावात सोडलेलं आहे. त्याचबरोबर पाऊस पडल्याच्या नंतर या शेतातील जे काही फर्टिलायझर आहे ते या तलावामध्ये वाहून आलेलं आहे. तर यामुळं असं होईल की हे जे फर्टिलायझर आणि सिवेज आहे ते जे तलावात वाहून आलेलं आहे, तर यामुळं काही तलावामध्ये पोषण द्रव्ये म्हणजेच न्यूट्रिएंट ऍड झालेले आहेत. जसं की ॲल्युमिनियम असेल, पोटॅश असेल, नायट्रोजन असेल, सल्फर आहेत. असे काही जे न्यूट्रिएंट आहेत ते या तलावामध्ये ऍड झालेले आहेत. आता बघा, या तलावामध्ये न्यूट्रिएंट सुद्धा आहेत. बरोबर आहे. त्याचबरोबर सूर्यप्रकाश असल्यामुळे या तलावाच्या पृष्ठभागावरती मॉडरेट टेम्परेचर सुद्धा होईल पृष्ठभागाचं, म्हणजेच अवरेज टेम्परेचर. बरोबर आहे. तर यामुळं काय होईल माहिती आहे का? तर या तलावाच्या पृष्ठभागावरती शेवाळ म्हणजेच जी algae आहे ती वाढायला सुरुवात होईल. बरोबर आहे. या न्यूट्रिएंटमुळे आणि तलावाच्या पृष्ठभागावर जे मॉडरेट टेम्परेचर तयार झालेलं आहे यामुळे या तलावाच्या पृष्ठभागावरती algae वाढायला सुरुवात होईल. आणि आपल्याला माहिती आहे की algae ही स्वयंपोषी आहे, तर ती अन्न ही स्वतःच तयार करेल. आणि अन्न बनवण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. तर ती algae जी आहे ती या तलावातलंच ऑक्सिजन यूज करेल आणि काय म्हणता येईल त्याला, अन्न तयार करेल. बरोबर आहे. तर आतापर्यंत काय बघितलं रे आपण? तर बघा, आपण एक तलाव कन्सिडर केला होता जो की सुरुवातीला प्रदूषण विरहित होता. त्यानंतर असं कन्सिडर केले की या तलावाच्या आजूबाजूला काही मानवी वस्ती आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे, तसंच शेती आहे. तर या इंडस्ट्रियल एरियामधलं जे काही सांडपाणी आहे ते या तलावात सोडलेलं. आणि त्याचबरोबर पावसामुळे या शेतातलंही जे काही फर्टिलायझर आहे ते या तलावामध्ये वाहून आलं होतं.
आणि या फर्टिलायझर आणि सिवेज थ्रू काय झालं तर या तलावामध्ये न्यूट्रिएंट्स ऍड झाले होते, बरोबर आहे. आणि आता न्यूट्रिएंट्स ऍड झालेले आहेत, त्याचबरोबर सूर्यप्रकाशही आहे, म्हणून या तलावामधलं जे काही पृष्ठभाग आहे तो तिथे मॉडरेट टेम्परेचर म्हणजेच अवरेज टेम्परेचरही तयार झालेलं आहे. आणि हे कशासाठी कारणीभूत होतं तर शेवाळाची वाढ होण्यासाठी, बरोबर आहे, म्हणजेच आल्गीची. आणि आपण हे बघितलं होतं की आल्गी ही स्वयंपोषी आहे, ती अन्न स्वतःच तयार करते. तर ते अन्न तयार करण्यासाठी जे ऑक्सिजनची गरज होती, तर ते ऑक्सिजन त्या शेवाळाने या तलावामधूनच यूज केलं होतं, बरोबर आहे. तर यानंतर आपल्याला आपण बघितलंय की या तलावाच्या पृष्ठभागावरती पूर्ण शेवाळ ऍड झालेलं आहे. हे सॉरी, ऍडच म्हणतोय, शेवाळ वाढलेलं आहे, बरोबर आहे. तर आता हे शेवाळ पूर्ण पृष्ठभागावर असल्यामुळे काय होईल तर जे सूर्यप्रकाश आहे ते सूर्यप्रकाश या तलावाच्या तळापर्यंत पोहोचणार नाही, बरोबर आहे. आणि परत ऑक्सिजनचा जो वापर आहे ते शेवाळ्यांनी अन्न तयार करण्यासाठी केला होता, त्यामुळे इथे ऑक्सिजनची सुद्धा कमतरता भासायला सुरुवात होईल, बरोबर आहे. तर हे शेवाळ आणि शेवाळामुळे जे सूर्यप्रकाश तळापर्यंत जात नाही आणि त्याचबरोबर अन्न तयार करण्यासाठी ऑक्सिजनचाही वापर केला होता. तर कालांतराने काय होईल माहितीये का, या तलावामध्ये जी काही एक अक्वॅटिक इकोसिस्टम होती, तिला ऑक्सिजनचं जे काही प्रमाण आहे ते ऑक्सिजन जे आहे ते कमी पडायला लागेल. आणि कालांतराने असे होईल की या अक्वॅटिक इकोसिस्टम मधले जे काही सजीव आहेत ते ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत पावायला सुरुवात होतील. आणि हे मृत पावलेले जे काही सजीव आहेत यांचा जे काही मृत पावलेले जैविक घटक आहेत यांचे अवशेष जे आहेत ते या तलावाच्या तळाशी साठायला सुरुवात होतील. आणि या मृत अवशेषामुळे त्या ठिकाणी विघटकांची वाढ होणार आणि विघटन प्रक्रिया ही सुरू होणार, बरोबर आहे. तर विघटन प्रक्रिया करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. तर आता आपण असं कन्सिडर करू की तलावामध्ये 100% ऑक्सिजन आहे, त्यापैकी 70% ऑक्सिजन हे शेवाळाने यूज केलेलं आहे अन्न बनवण्यासाठी वगैरे. उरलेल्या 30% पैकी 25% ऑक्सिजन हे तलावातील सजीव घटकांनी यूज केलेला आहे. आता जे आणि ते ऑक्सिजन कमी पडल्यामुळे ते मरण पावले. याचं विघटन करण्यासाठी जे 5% ऑक्सिजन उरलेलं आहे ते त्याचा वापर हा सूक्ष्मजीव या विघटन प्रक्रियेसाठी करत आहेत. इथे एक लक्षात घ्या की जसं जसं सूक्ष्मजीव विघटन करत आहेत तसं तसं ऑक्सिजन कमी होत आहे आणि कालांतराने संपूर्ण ऑक्सिजन संपुष्टात येईल आणि जसंही ऑक्सिजन झिरो होईल, बरोबर आहे, झिरो झाल्यानंतर त्यावेळी तलावाच्या पाण्यातील सर्व सजीव घटक मृत पावतील आणि या तलावामध्ये मग ते विघटक असतील सजीव असतील त्यांचा असा एक स्तर साचत जाईल. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की जे आजूबाजूचा एरिया आहे यामधनं मग सिवेज असो किंवा पावसाच्या पाण्यामुळे शेतातून येणारं फर्टिलायझर वगैरे असेल तर हे पण कंटिन्यू येतच आहे. आणि असं तर होत नाही की फक्त शेतातून पावसाच्या पाण्यामध्ये फक्त फर्टिलायझरच येते, बरोबर आहे. तर याच्या बरोबर या तलावामध्ये शेतातली माती सुद्धा येते आणि ती कंटिन्युअस येते, बरोबर आहे. त्यामुळं काय झालंय तर त्या ठिकाणी एक दलदलीचा प्रदेश तयार झालाय आणि कालांतराने या शेतामधून याच्यामधून जे सेंद्रिय घटक आलेले आहेत तलावामध्ये गाळाच्या स्वरूपात किंवा सिवेज थ्रू, तर त्याच्यामुळे त्या सेंद्रिय घटकामुळे काही कालानंतर या ठिकाणी झाडे झुडपे वगैरे त्यांची निर्मिती होईल, ते वाढायला लागतील. या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे दिसतंय इथे तुम्हाला. तर इथे झाडाची वगैरे परत निर्मिती होईल. असं अशा प्रकारे जिथे कधी काळी एक तलाव होता, बरोबर आहे, त्या ठिकाणी आता दलदलीचा प्रदेश किंवा एक गवताळ प्रदेश म्हणूया तो निर्माण झालाय. आणि आपण जी सुरुवातीपासून जी ही काही प्रक्रिया बघितली आहे या सर्व प्रक्रियेलाच आपण युट्रोफिकेशन किंवा सुपोषण म्हणतो, बरोबर आहे. आणि यामध्ये याला जी काही ही प्रक्रिया झाली याला
एजिंग ऑफ लेक पण म्हणतात, ज्याला मराठीत आपण उरद्द तलाव म्हणतो. या साईडला जो दिसतोय तो, त्याच्या माग म्हणण्यामागं कारण असं की तलावाचा ऱ्हास झालेला आहे, म्हणून आपण त्याला एजिंग ऑफ लेक देखील म्हणतो. आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये जे डिस्कस केलं आहे ते परत एकदा थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, सुरुवात केली होती आपण एका जलसाठ्यापासून आणि असं कन्सिडर केलं होतं की तो जलसाठा तलाव आहे आणि हा तलाव सुरुवातीला स्वच्छ आणि प्रदूषण विरहित होता. त्यानंतर आपण बघितलं होतं की या ठिकाणी जी काही मानवी वस्ती आहे, त्याचबरोबर इंडस्ट्रियल एरिया आहे आणि शेती आहे. या इंडस्ट्रियल एरियामधून आणि मानवी वस्तीमधून जे काही सांडपाणी होतं ते आपण या तलावात सोडलेलं होतं. त्याचबरोबर पावसामुळे या शेतातलं पाणी देखील या तलावामध्ये आलं होतं. तर या शेतातल्या पाण्यामुळे आणि या सांडपाण्यामुळे या तलावामध्ये न्यूट्रिएंट्स ऍड झाले होते, बरोबर आहे, म्हणजे पोषण द्रव्य ऍड झाले होते. आता आपण असं बघितलं होतं की सूर्यप्रकाशामुळे या तलावामध्ये जो काही पृष्ठभाग आहे तलावाचा, या ठिकाणी मॉडरेट टेम्परेचर देखील होतं. त्याचबरोबर आता न्यूट्रिएंट सुद्धा ऍड झाले होते. तर या दोन गोष्टी शेवाळाची वाढ होण्यासाठी कारणीभूत होत्या आणि या न्यूट्रिएंटमुळे आणि जे काही मॉडरेट टेम्परेचर होतं, यामुळे या तलावाच्या पृष्ठभागावरती असं शेवाळ वाढलेलं होतं आणि या शेवाळाने एकंदरीत पूर्ण पृष्ठभागच व्यापून घेतलेला होता, बरोबर आहे. तर आता झालं असं की या शेवाळाने हा पृष्ठभाग व्यापून घेतल्यामुळे अगोदर जे सूर्याचे किरण डायरेक्ट तलावाच्या तळापर्यंत किंवा खोलपर्यंत जात होते, ते सूर्यकिरण आता या अल्गीमुळे तलावाच्या पृष्ठभागावरती ब्लॉक व्हायला लागले. त्यामुळं या तलावाच्या जो काही खालचा भाग आहे त्या तिथपर्यंत सनलाईट पोहोचत नव्हता आणि परत आपण हे बघितलं होतं की अल्गी जी आहे ती स्वयंपोषी आहे, बरोबर आहे. त्यामुळे ती स्वतःचं अन्न स्वतःच तयार करणार. तर अन्न तयार करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असणार. तर हे जे ऑक्सिजन लागणार होतं, तर ती अल्गी या तलावामधून जे ऑक्सिजन होतं तेच यूज करत होती, बरोबर आहे. तर आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये तलावातलं जे ऑक्सिजन आहे ते या अल्गीनं यूज केल्यामुळं या तलावात ऑक्सिजनची कमतरता भासायला लागली आणि हे जे ऑक्सिजन कमी झालं होतं यामुळं काही काळानंतर या तलावामधले जे काही जैविक घटक असतील, मग ते मासे असतील किंवा वनस्पती असतील, अशा जे काही जैविक घटक होते ते मृत पावायला लागले होते आणि हे मृत पावलेले अवशेष जे होते, तर यांचं विघटन करण्यासाठी इथे विघटक सुद्धा वाढायला लागले होते, बरोबर आहे. तर या विघटकांना विघटन प्रक्रिया करण्यासाठी कशाची गरज लागते, तर ऑक्सिजनची गरज लागते. तर आता ऑलरेडी या तलावातलं जे ऑक्सिजन आहे ते शेवाळाने यूज केलं होतं. आता कमी पडल्यामुळे जे ऑक्सिजन कमी पडल्यामुळे हे जैविक घटक मृत पावले होते आणि त्यातही आता यांचं विघटन करण्यासाठी परत ऑक्सिजनची गरज भासणार. तर एकंदरीत काही काळानंतर अशी परिस्थिती येईल की या तलावामध्ये ऑक्सिजन झिरो होईल आणि त्यानंतर या तलावातल्या जे काही जैविक घटक होते ते पूर्ण संपुष्टात येतील, बरोबर आहे. तर आता आपण जे सुरुवातीला बघितलं होतं की या तलावामध्ये पावसामुळे या शेतातलं पाणी सुद्धा येत होतं. तर असं होतं का की फक्त यामधून फर्टिलायझरच येत होतं, तर तसं नव्हतं. त्या फर्टिलायझर बरोबर त्या पाण्यात गाळही असणार. ओके. तर त्या गाळ काय झाला, जसा जसा आला तसा का इथे साठायला लागला तलावाच्या तळाशी आणि त्याचबरोबर या जैविक घटकांचे जे मृत अवशेष होते ते देखील या गाळामध्ये साचायला लागले आणि इथे कालांतराने बघा, या ठिकाणी जे काही सेंद्रिय घटक ऍड झाले होते, त्या सेंद्रिय घटक द्रव्यामुळे या ठिकाणी हळूहळू झाडे झुडपे असतील किंवा गवत असेल, असे काही गोष्टी वाढायला सुरुवात होती, बरोबर आहे. तर ही जी काही प्रोसेस झाली, जे एकेकाळी जो तलाव होता, तो तलाव आता एका म्हणजे अक्वॅटिक इकोसिस्टम होती, ती अक्वॅटिक इकोसिस्टम आता दुसऱ्या इकोसिस्टम मध्ये रूपांतरित झाली. तर ही जी प्रोसेस झाली, याच प्रोसेसला आपण युट्रोफिकेशन म्हणजे सुपोषण म्हणतो. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय. या समोरच्या स्लाइड ज्या आहेत त्या स्लाइड मध्ये हेच आपण जे आतापर्यंत डिस्कस केलेलं आहे तेच या स्लाइड मध्ये देखील सांगितलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघाल त्यावेळेस हवं तर पॉज करून या स्लाइड वाचून घ्या. आता आपण डायरेक्ट टाईप्स बघूयात की कुठल्या टाइप्स आहेत. तर यामध्ये दोन टाइप्स आहेत. एक
नॅचरल टाईप्स आहे आणि एक मॅनमेड टाईप्स आहे. नॅचरल टाईप मध्ये असं होतं की जे काही आपलं सीझनल फ्लड आहेत, बरोबर आहे, ते फ्लड येणार, त्या फ्लड बरोबर तिथे न्यूट्रिएंटचं डिपॉझिट होणार. असं ज्यावेळेस वारंवार वारंवार होत जाईल त्यावेळेस खूप काळानंतर इथे युट्रोफिकेशनची प्रक्रिया होईल. मग ही लगेचच होती का? नाही. तर त्याच्या एकदम विरुद्ध आहे मॅनमेड. मॅनमेड मध्ये आपण बघितलं होतं याचे इनपुट कुठून कुठून आहेत, तर जे अनट्रीटेड सिवेज आहे, बरोबर आहे, त्याचबरोबर फर्टिलायझर आहे. फर्टिलायझर मग शेतामधून येत असेल किंवा गोल्फ कोर्स मधून वगैरे येत असेल, ते फर्टिलायझर आहे. यामुळे या ठिकाणी युट्रोफिकेशनची प्रक्रिया झाली. त्या तसंच या ठिकाणी तलावाच्या किंवा कोस्टल एरियाच्या आजूबाजूला जी अर्बन पॉप्युलेशन वाढत आहे त्यामुळे देखील या सुपोषणाच्या प्रक्रियेसाठी चालना भेटते, बरोबर आहे. तर जी मॅनमेड म्हणजेच मानवनिर्मित जी काही प्रोसेस आहे युट्रोफिकेशनची, तर ती लवकर होते आणि जी नैसर्गिक आहे तिला मात्र वेळ लागतो. यानंतर आपण बघूया सोर्स कुठले कुठले आहेत. तर यामध्ये दोन सोर्स आहेत, पॉइंट सोर्स त्याचबरोबर नॉन पॉइंट सोर्स. यामध्ये एवढंच लक्षात घ्या, पॉइंट सोर्स म्हणजे जे आपल्याला माहिती आहे किंवा जे ओळखायला येतात की इथून हा सोर्स आहे म्हणून त्यामुळे ही गोष्टीचं नुकसान होतंय किंवा जे काही होतंय. तर पॉइंट सोर्स माहीत असल्यामुळे आपल्याला ते रेग्युलेट करण्यासाठी सुद्धा इझी जातं. आणि नॉन पॉइंट सोर्स हे आपल्याला डायरेक्ट माहीत नसतात कुठून येत आहेत वगैरे, तर त्यांना त्यामुळे रेग्युलेट करणं सुद्धा डिफिकल्ट असतं. यानंतर आपण युट्रोफिकेशनची जी प्रोसेस झालेली आहे त्या प्रोसेसचा आपण फ्लोचार्ट बघूया. आणि इथे एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेन, ती म्हणजे हा जो फ्लोचार्ट आहे तो व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित लक्ष द्या. कारण हा फ्लोचार्ट एकदा लक्षात आला की युट्रोफिकेशनच्या कन्सेप्ट मध्ये कुठलाच डाऊट राहणार नाही. ओके. तर ऍग्रिकल्चर मधून येणारं जे पाणी आहे त्याचबरोबर अनट्रीटेड जे सिवेज आहे ते अक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये ट्रान्सपोर्ट झालं आणि त्यानंतर तिथे न्यूट्रिएंटचं संचय आणि संवर्धन झालं. यामुळे आल्गीची ही ओव्हर ग्रोथ झालेली आहे आणि आल्गीची ओव्हर ग्रोथ झाल्यामुळे त्या अक्वॅटिक सरफेसचा जो लेअर आहे त्यामध्ये पूर्ण आल्गी पसरलेली आहे, बरोबर आहे. आणि या आल्गीनं पूर्ण पृष्ठभाग व्यापून घेतल्यामुळे जे काही त्या अक्वॅटिक इकोसिस्टम होती तिच्या तळापर्यंत सनलाईट किंवा सूर्यप्रकाश जाणार नाही आणि डिझॉल्ड जे ऑक्सिजन आहे डिझॉल्ड ऑक्सिजनचं डिफ्युजन होईल, बरोबर आहे. आणि हे झाल्यामुळे जे अंडरग्राऊंडचे अक्वॅटिक आल्गी किंवा प्लांट्स होते ते मृत पावणार, बरोबर आहे. आणि या मृत अवशेषांना डिकम्पोज करण्यासाठी जे काही बॅक्टेरिया आहेत, विघटक आहेत, तर ते विघटक या अक्वॅटिक इकोसिस्टम मधलं जे काही अवेलेबल ऑक्सिजन आहे त्यांचा वापर करून ते विघटन करतील. यानंतर ऑक्सिजनचं जे ऑक्सिजन हे डिवाइड झालेलं आहे. यामुळे परत जे काही त्या अक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये ऑर्गॅनिझम आहेत तर ते लॅक ऑफ डिझॉल्ड ऑक्सिजनमुळे मरण पावायला सुरुवात करतील. अशा प्रकारे एकंदरीत त्या अक्वॅटिक इकोसिस्टमचा ऱ्हास होतो. या फ्लोचार्ट मध्ये ही जी माहिती दिलेली आहे ती परत व्हिडिओ पाठीमागे घेऊन परत बघा, कारण हा जर फ्लोचार्ट एकदा तुमच्या लक्षात आला की प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके. या स्लाइड मध्ये आपण अक्वॅटिक इकोसिस्टम आहे तिचे आपण जे काही ट्रॉपिक क्लासिफिकेशन आहे ते बघणार आहोत. बघा इकडे या इमेज कडे लक्ष द्या. जसं आपल्याला या ठिकाणी काही स्टेजेस दिसतात, तर बघा ही ज्यावेळेस ओलिगोट्रॉपिक स्टेज असते त्यावेळेस तलाव एकदम प्रदूषण विरहित आणि स्वच्छ असतो आणि इथे जे न्यूट्रिएंट असतात ते सुद्धा तेवढ्या प्रमाणामध्ये नसतात. ओके. त्यानंतर दुसरी स्टेज येते ती म्हणजे मेसोट्रॉपिक. यामध्ये न्यूट्रिएंट इनरिच झालेले असतात ऑलरेडी, त्यामुळे या ठिकाणी मोर ऑर्गॅनिक मॅटर आहे. म्हणजे आणि जे काही या जलसाठ्याचा जो तळभाग आहे या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाणही कमी झालेलं आहे. तर यानंतर तिसरी स्टेज येते ती म्हणजे युट्रोपिक स्टेज. तर या स्टेजमध्ये या ठिकाणी जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे ते पण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, बरोबर आहे. इथे न्यूट्रिएंटमुळे तलावाच्या पृष्ठभागावरती शेवाळही वाढलेला आहे. त्याबरोबर जे काही या तलावाचा तळ आहे त्या ठिकाणी ऑक्सिजनची एकदम कमतरता भासायला चालू झालेली असते.
तर असे काही या युट्रोपिक स्टेजमध्ये असं काही गोष्टी घडलेल्या असतात. ओके. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन बघायची असेल तर ती या वरती दिलेली आहे. या इमेजमध्ये इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे या तिन्ही स्टेजची. ओके. तर यानंतर आपण युट्रोपिकेशनची जी प्रोसेस झालेली आहे, तर त्याच्यामुळे कुठले इफेक्ट्स होतात ते बघूयात. आणि मी फक्त जस्ट पॉइंट सांगतोय. या पॉइंट्स मधली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही नंतर व्हिडिओ थांबवून बघू शकता. ओके. तर पहिला पॉइंट आहे की इकोसिस्टम मध्ये चेंजेस होतात. बरोबर आहे. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी डिक्रीज होते. त्यानंतर टॉक्सिसिटी आहे. या पाठीमागच्या स्लाइड मध्ये देखील इथे तुम्हाला न सांगण्यामागचं कारण हेच आहे की खूप सोपी इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही एकदा वाचली तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, जसं डिप्लेशन ऑफ डिझॉल्ट ऑक्सिजन लेवल टॉक्सिसिटीमुळे होतं. त्याचबरोबर टॉक्सिसिटीमुळे जे काही कोरल रीफ आहेत त्या संपुष्टात यायला लागतात. बरोबर आहे. अशा काही सोप्या गोष्टी आहेत म्हणून म्हणत होतो की तुम्ही स्वतः वाचून घ्या. बरोबरच काही पॉलिसी कुठल्या असल्या पाहिजेत, तर जसं एज्युकेशन आणि अवेअरनेस असलं पाहिजे, रेग्युलेशनसाठी पॉलिसीज असल्या पाहिजे. त्याचबरोबर फिस्कल अँड इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह काही प्रोव्हाइड करण्यासाठी पॉलिसीज पाहिजेत. असे काही मुद्दे आहेत. पर्यंत आपण या ठिकाणी युट्रोपिकेशन काय असतं, त्याची प्रक्रिया कशी होते, ती प्रक्रिया झाल्यानंतर त्याचे इफेक्ट काय होतात, ते इफेक्ट मिटिगेट करण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि या सर्व गोष्टींना कंट्रोल वगैरे करण्यासाठी पॉलिसीज कुठल्या असल्या पाहिजेत. आतापर्यंत या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि या स्लाइड मध्ये तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ थांबवून ही स्लाइड वाचून घ्या. ही इन्फोग्राफिक इमेज आहे. ओके. यामध्ये सर्व युट्रोपिकेशन कसं होतं हे सांगितलेलं आहे. आणि आशा करतो तुम्हाला आतापर्यंत जे काही मी शिकवलंय किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते त्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड जय हिंद.